मराठा समाजासाठी सरकारनं काढलेल्या जी.आर नंतर ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असा विश्वास मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केलाय। तसंच ओबीसींची नाराजी दूर झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जयकुमार गोरे हे आलेले होते। न्यूज 18 लोकमतच्या ऑफिसमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि यावेळेला मंत्री जयकुमार गोरे यांनी न्यूज 18 लोकमतच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आलेले आहेत। खूप खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। कालच्या सगळ्या प्रकरणाच्या नंतर ओबीसींमध्ये एक प्रकारची नाराजी आहे। खरंच ओबीसींना धक्का लागला? नाही, खऱ्या अर्थानं काल परवा दिवशी ज्या पद्धतीनं जरांगेजींचं उपोषण संपलं आणि उपोषण संपल्यानंतर हैदराबाद गॅझेट आणि साताराहून संस्थांच्या गॅझेटचा विषय पुढं आला आणि त्या अनुषंगानं एक जी.आर झाला आणि जी.आर झाल्यानंतर मराठा समाज बांधवांना न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका जरांगेजींनी मांडली आणि त्या अनुषंगानं जी.आर पण झाला आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली। पण त्यानंतर ओबीसी समाजामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण झालं की आता आपलं आरक्षण काढून काय दिलं जाते का, अशा पद्धतीची भूमिका ओबीसी समाजातले काही विचारवंत मांडायला लागले। तर मी खात्रीनं सांगतो किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांच्यावर ओबीसी समाजाचा विश्वास आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, खास करून ओबीसीच्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता या हैदराबादच्या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासंदर्भातल्या जी.आर आहे आणि मी ओबीसी समाजाच्या सगळ्याच बांधवांना सांगेन, विश्वास देता तुम्ही? विश्वास तर देतोच आहे, मी तर ओबीसीचा आहे, तर मी विश्वास देतोय। शेवटी हे सगळं करत असताना ओबीसीला आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। कारण जे मराठा समाजाला दिलेलं आहे ते मला नाही वाटत की देवेंद्रजींचं सरकार सोडून दुसऱ्या कुठल्या सरकारनं दिलेलं आहे। त्यामुळे जे दिलंय ते देवेंद्रजींनी दिलंय, आता जे दिलं ते देवेंद्रजींनी दिलंय आणि ओबीसी समाजाला न्याय देत असताना पुन्हा त्या समाजाच्या हक्काचं रक्षण करणं, आरक्षणाचं रक्षण करण्याची जबाबदारी पण त्यांनी घेतलेली आहे आणि मी त्या अनुषंगानं आज आपण बघितलं असेल तायडेजींचं उपोषण आज थांबलं, त्यांनी 2 दिवस अभ्यास केला आणि ओबीसीतनं खऱ्या अर्थानं ओबीसीची नाराजी दूर झाली। बऱ्यापैकी नाराजी दूर झालेली आहे, तो ठीक आहे, पण शंका निर्माण होणं साहजिक आहे। ज्या पद्धतीनं वातावरण मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमातून बघतोय आपण ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्या पद्धतीचं वातावरणानं अनेक लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती। मलाही अनेकांनी फोन केले, भाऊ तुम्ही तिथं कसं आहे, या सगळ्या गोष्टींनी। पण एक गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे, सरकार म्हणून काम करतो आपण तेव्हा सगळ्या समाजांना सोबत घेऊन काम करायला लागतं आणि एखाद्या समाजाचा प्रश्न आहे म्हणजे आम्ही त्या ठिकाणी पोहोचू नये असं होऊ शकत नाही। शेवटी या सगळ्यांना सर्वसमावेशक भूमिका घेऊन सरकार चालवायचं असतं आणि ते सरकार पुढे घेऊन जायचं असतं। त्या भूमिकेतनं गेलो, मराठा समाजाच्या हक्काचं आहे तेही त्यांना मिळालं पाहिजे ही भूमिका मांडणारे आम्ही पहिल्यापासूनचे आहेत। खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर विनोद पाटील यांनीही जी.आर वरून प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजाची फसवणूक झाली की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। सरकारनं काढलेल्या जी.आर मधून आरक्षण मिळणार नाही, ही फक्त माहिती पुस्तिका आहे असं वक्तव्य मराठा समाजाचे नेते विनोद पाटलांनी केली आहे। तर अभ्यासक समाजाचे नुकसान करत नाही, त्यांचा मी सन्मान करतो असंही विनोद पाटील म्हणाले। राज्यामध्ये मराठा आंदोलनाचा प्रश्न पेटत चाललाय। आंदोलनावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत, त्यांच्यासोबत या संपूर्ण विषयावर बोलूयात। पहिली गोष्ट, मुख्यमंत्री म्हणतात या जी.आरचा अर्थ सरसकट होत नाही, सरसकट आरक्षण मिळालेलं नाही। हे बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज पुढे येऊन स्पष्टता दिली, याच्याहून आम्हाला क्लॅरिटी आली। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा निर्णय मराठा समाजाला कोंडी करण्यासाठी सरसकट नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना आरक्षण मिळेल। मग माझा प्रश्न असा आहे की यापूर्वी मिळतच होतं, आताही मिळणार आहे, तेव्हा जी माहिती पुस्तक आहे मी वारंवार सांगतो ते आज मुख्यमंत्र्यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे भुजबळ साहेब असतील, इतर ओबीसी नेते असतील यांनी समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाला काहीच दिलेलं नाही हे मुख्यमंत्री सांगतात, तेव्हा विनाकारण राज्याचं वातावरण त्यांनी खराब करू नये।
त्याच पाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं एका GRने आरक्षण मिळत नाही, त्यात अजून काही अभ्यास करावा लागेल, त्यातले ते जे काही अडचणी असतील त्या सोडवाव्या लागतील. निश्चित उपमुख्यमंत्री महोदयांची जास्त जबाबदारी आहे. ते मराठा समाजाचे नेते आहेत आणि शिंदे साहेबांनी पुढं आलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे कसं देता येईल, हे कसं दीर्घकाळ टिकवता येईल याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तेव्हा शिंदे साहेब देखील आज स्पष्ट बोलले आणि स्पष्ट बोललेलं आम्हाला कधीही चालेल, कारण जे तुम्ही करताय ते बोला, जे करणार आहे तेवढंच बोला, ही समाजाची मागणी आहे. समाज म्हणून विचारतो, या अगोदर देखील गुलाल उधळत आले होते, यावेळेस देखील गुलाल उधळला. मग जर दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर दोघं असं म्हणत असतील तर ही पुन्हा एकदा फसवणूक झाली का? मी फसवणूक झाली, समर्थन झालं याच्यात मी जाणार नाही. कारण आपसामध्ये चर्चा करून वाद करण्यापेक्षा जो समाज उपेक्षित आहे, जो समाज वाट बघतोय ग्रामीण भागामध्ये की मला हक्काचं आरक्षण कसं मिळेल, मी कधी शिक्षण घेईल, मी कधी शासकीय सेवा देईल, त्याच्यासाठी आम्हाला काम करणं गरजेचं आहे. दादा मी थांबवतो. मी त्याच समाजाचा प्रश्न, त्याच समाज जो संभ्रमात आहे त्याच समाजासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. आता देखील फसवणूक झाली का? मग जर दोन्ही राजकीय नेते असं बोलत असतील आणि जर त्या GRमधून आरक्षण मिळू शकत नाही, तुम्ही देखील जाहीर केलंय, तर मग हा गुलाल उधळणं ही फसवणूक पुन्हा एकदा झाली का? माझा सरळ प्रश्न. माझं याला सरळ उत्तर आहे. राज्याचा प्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री. राज्याचा उपप्रमुख कोण आहे? उपमुख्यमंत्री. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन जबाबदारीने हा स्टेटमेंट देत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेतलेला नाही ज्यामुळे मराठा समाज सरसकट कुणबी होईल. ज्यांच्याकडे पुरावे त्यांना आरक्षण मिळेल, यापेक्षा स्पष्टता आम्हाला काय पाहिजे? नक्कीच OBC समाजात आमचा समावेश होईल असं वाटत होतं, मात्र त्या लढाईतून काही निष्पन्न झालं नाही. आता जेव्हा कळालं तेव्हा आम्ही SCBCसाठी प्रयत्न करणार आहोत आणि 2 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट येऊन ते टिकणारं आरक्षण असेल असंही त्यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.